अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। वाढत्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कडक पावलं उचलली आहेत। शहरात बिनधास्तपणे चौकातून रस्त्यावर अनेक युवक आपल्या मित्रांना दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून नियमांचं उल्लंघन करत असल्याचं निदर्शनास आलं आहे। अशांवर कडक कारवाई म्हणून त्यांची दुचाकी नंबर ट्रेस करून वाहतूक पोलीस थेट घरी दाखल होऊन दुचाकी जप्त करणार आहेत। जप्त केलेली दुचाकी 3 महिन्यांपर्यंत न सोडण्याचं प्रावधानही या नियमात आहे। युवकांनो सावधान, कदाचित आपण दुचाकीवर ट्रिपल सीट बसून जात असाल तर आता असे करणे बंद करा। आपली दुचाकी थेट घरूनच जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची दुचाकी सुद्धा 3 महिने आपल्याला मिळू शकणार नाही। वाढत्या अपघात घटनेवर आता शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी वाहतूक नियमांची कडक पावले उचललेली आहेत। शहरात बिनधास्तपणे अनेक चौकातून अनेक रस्त्यांवर अनेक युवक आपल्या मित्रांना दुचाकीवर बसवून नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत। अशांवर कडक कारवाई म्हणून त्यांची दुचाकी नंबर ट्रेस करून वाहतूक पोलीस थेट घरी दाखल होऊन जप्त करणार आहेत। जप्त केलेली दुचाकी ही 3 महिन्यांपर्यंत सोडविण्यात येणार नाही। मान्सून परतल्याची म्हणजेच पावसाळा संपल्याची चर्चा सुरू असताना शनिवारी सकाळी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला। या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील माल भिजल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। अमरावती शहरासह ग्रामीण भागात शनिवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसल्यानं नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। शनिवारी पहाटे 4:30 वाजेपासून विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आला। या पावसामुळे ऐन दिवाळी समोर आता शेतकरी संकटात सापडला आहे। बरसलेल्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतातून सोयाबीनचा काढलेला माल भिजून गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातील पीक गेलं आहे। यासोबतच फुलोऱ्यावर असलेल्या तुरीच्या पिकालाही फटका बसला आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी 18 ते 19 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती, ती खरी ठरली आहे। अमरावतीसह पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन काढून घरी आणलं त्यांची पिकं वाचली, मात्र ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक शेतातच जमा केले त्यांचे सोयाबीन पूर्ण भिजल्याने नुकसान झालं आहे। शेतातील पिकं झाकता झाकता शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे। अवकाळी बरसलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुरीलाही फटका बसण्याची शक्यता आहे। मान्सून परतला, परतीचा पाऊस, या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु सकाळी आलेल्या पावसानं बरीच दाणादाण उडवली आहे। अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस अलर्ट झाले आहेत। सायन्स कोर मैदान समोरील लागत असलेल्या नॉनव्हेजच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन जेवण करण्याकरता नागरिक येतात। तेथे मोठ्या प्रमाणात जमाव होत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या उद्देशाने शहर वाहतूक शाखेच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी गाड्यांवर कारवाई करण्यात आली। तसंच येथे जमावही होऊ नये असेही निर्देश देण्यात आले। शहरामध्ये एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर जमाव जमून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत। या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेच्या वतीने 18 ऑक्टोबर रोजी सायन्स कोर मैदान समोरील नॉनव्हेजच्या हातगाड्यांवर वाहतूक शाखा पश्चिमच्या वतीने कारवाई करण्यात आली। सायन्स कोर मैदान समोर लागत असलेल्या नॉनव्हेजच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन जेवण करण्याकरता नागरिक येतात। तेथे मोठ्या प्रमाणात जमाव होत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने ही कारवाई केली। जास्त प्रमाणात गाड्यांवर गर्दी होऊ देऊ नये असे निर्देशही गाडी चालकांना देण्यात आले आहेत। ची परिस्थिती बघतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या गोष्टीतून हल्ले होऊन मोठमोठ्या गंभीर घटना घडत आहेत।
त्यापैकी जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर दारू पिण्याच्या कारणावरनं, तसेच दारू पिऊन झाल्यानंतर मित्रांमध्ये भांडणं होऊन असे होतात. तर ह्या सगळ्या घटना आणि आज आपण इथे सायन्स कोर मैदान समोरील रस्त्यावर लागलेल्या हातगाड्या ह्या सर्व नॉनव्हेजच्या असून यावर 80% लोक हे दारू पिऊन येतात आणि या ठिकाणी दारू पिऊन आलेल्या याच्यातून भांडणं होऊन कोणत्याही मोठ्या स्वरूपाच्या गंभीर घटना घडू नये आणि त्यातून कुठलीही अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या माध्यमातून आज शहर वाहतूक शाखा पश्चिम यातर्फे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. किती गाड्यांवर कारवाई झाली मॅडम आता? या ठिकाणी असणाऱ्या सर्व गाड्यांवर अंदाजे 5 ते 6 गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे, इथे लागणारे सर्व. आणि यांना वॉर्निंगसुद्धा देण्यात येत आहे की या ठिकाणी अशा कुठल्याही गाड्या लावण्यात येणार नाही आणि या सर्वांना 22 तारखेला माननीय न्यायालयात दंड भरणे कामी पाठवण्यात येते. काही साहित्य वगैरे जप्त केले असेल? हो, प्रत्येक दुकानातून आपण त्यांचे जे काही साहित्य 2 स्टूल म्हणा किंवा जे दुसरं साहित्य आहे ते सर्व साहित्य आपण जप्त करून त्यांना 22 तारखेला सकाळी 11 वाजता शहर वाहतूक शाखा पश्चिम येथे बोलावून त्यांना इस्तेगाशासहित माननीय न्यायालयात पाठवण्यात येईल. काय अहवाल कराल या माध्यमातून? रस्त्यावर हातगाड्या लावून ते वाहतुकीस अडथळा, कारण आम्ही ज्यावेळेस इथे आलो तर जवळपास पूर्ण रस्ता व्यापलेला होता, कारण हातगाड्यावर खायला आलेले लोक यांच्याकडे पार्किंग कुठल्याही प्रकारची नसतं आणि ह्या गाड्यासुद्धा रस्त्यावर अवैध आहेत आणि त्यांच्यासमोर लागणाऱ्या मोटरसायकल 4 व्हीलर ह्यासुद्धा पूर्ण वाहतुकीस अडथळा करून यातून मोठा अपघात घडू शकतं. करिता आपण यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा वाहतुकीस रहदारीस अडथळा निर्माण करणारा जे कलम आहे कलम 102 त्याप्रमाणे आपण कारवाई करण्यात येते. वाहतूक शाखा पश्चिमच्या पोलीस निरीक्षका रीता उईके यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक खळबळजनक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते व त्यांचे अत्यंत विश्वासू माजी जिल्हाध्यक्ष जितू दुधाणे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. चर्चा सुरू होती. जितू दुधाणे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना मोठा झटका दिलाय की ही रवी राणांची खेळी आहे. हा सारा प्रकार पूर्वनियोजित आहे का? आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते व त्यांचे अत्यंत विश्वासू माजी जिल्हाध्यक्ष जितू दुधाणे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केलाय. अचलपूर येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जितू दुधाणे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलाय. शुक्रवारीच जितू दुधाणे यांनी रवी राणा यांच्या पक्षाचा राजीनामा दिलाय. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनी पक्ष फोडला की आमदार रवी राणा यांची ही खेळी आहे? राजीनामा व पक्ष प्रवेश हे सारे पूर्वनियोजित तर नाही ना? घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। धामोरी येथे झालेला युवकाचा खून म्हणजे अपघाताचा बनाव होता. याचे धागेदोरे पोलिसांनी उकलले असून 5 आरोपींना त्यांनी अटक केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की मृतक हा आरोपी आशिष याचा सावत्र काका असून मृतकाचे आईवडील दोघंही जिवंत नसल्याने तो आशिष यांच्या घरीच धामोरी येथे मागील 14 वर्षांपासून राहत होता.
मृतक अजय मुंगाने याचे नावे वडिलोपार्जित जमीन तसंच त्याच्या नावे 10 लाख रुपयांचा विमा होता. त्यामुळे त्यास ठार मारल्यास जमीन व विम्याची रक्कम आरोपी आशिष व त्याच्या परिवाराला मिळेल या लालसेपोटी त्याने त्याचे गावातील बाळकृष्ण महादेव खरबडे याला तसंच त्याची नातेवाईक ज्योत्स्ना नारायणसिंग शेंगर यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची रक्कम देऊ करून त्यांना कटात सामील करून घेतलं. घटनेच्या दिवशी आशिष यांची आई व पत्नी हे घरावर उभे राहून पोलीस किंवा इतर वाहन येते किंवा कसे याची निगराणी करत होते. आशिष, बाळकृष्ण व ज्योत्स्ना यांनी मृतक झोपेत असताना त्याचे हातपाय पकडून त्याच्या डोक्यावर फरशीच्या तुकड्याचा जबर प्रहार करून ठार मारलं व नंतर अपघाताचा बनाव करून आरोपीचा मृतदेह रस्त्यावर टाकून दिला व हॉटेलला रात्रीच पाण्याने धुवूनही घेतलं. परंतु पोलिसांचा जलद गतीने तपास व विचारपूस या दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावं अशी आहेत: आशिष शैलेश सिंग मुंगाने वय वर्ष 23, जयश्री शैलेश सिंग मुंगाने वय वर्ष 43, पायल आशिष मुंगाने 24, बाळकृष्ण महादेव खरबडे वय 43 राहणार धामोरी आणि ज्योत्स्ना नारायणसिंग शेंगर वय 42 राहणार नरखेड यांना अटक करून पोलिसांनी गुन्हा उघडकीला आणला आहे. ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसंच अमरावती ग्रामीणचे अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरण वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वानखडे, सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार सचिन मिश्रा, शकील चव्हाण, युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, शांताराम सोनोने, स्वप्नील तवर, नागर नाठे, सागर नाठे, अमोल देशमुख, सचिन मसांगे, मंगेश लकडे यांच्या पथकाने केली आहे. आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीतून प्रबळ दावेदारी व्यक्त करत निवडणूक लढण्याचा बिगुल फुंकला आहे. त्या अनुषंगाने जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रभागातून झंझावाती अशी जनआशीर्वाद यात्रा त्यांची सुरू आहे. सकाळी 3 तास व सायंकाळी 3 तास पदयात्रा सुरू असून यात्रा सर्वसमावेशक जनतेची भरभरून साथ लाभत आहे. या शृंखलेत शुक्रवारी सुलभाताईंनी पाठ्यपुस्तक मंडळ मागील लोकवसाहतीचा परिसर व टॉवर लाईन भागातील रहिवासी क्षेत्रात आपल्या जनसंपर्काचा आलेख अधिकाधिक उंचावीत तुफानी अशी पदयात्रा केली. शुक्रवारी आमदार सुलभा खोडके यांनी पदयात्रा काढली. अमरावतीचं विकास चक्र अधिक गतिमान करण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीतून प्रबळ दावेदारी व्यक्त करत निवडणूक लढण्याचा बिगुल फुंकला आहे. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रभागात झंझावाती अशी जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. सुलभाताईंनी पाठ्यपुस्तक मंडळ मागील लोकवसाहतीचा परिसर व टॉवर लाईन भागातील रहिवासी क्षेत्रात जन आशीर्वाद पदयात्रा केली. सौरभ कॉलनी, विजय कॉलनी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी, शाकुंतल कॉलनी, संत गुलाबबाबा कॉलनी, महर्षी कॉलनी, समर्पण कॉलनी, उदय कॉलनी, अजिंक्य कॉलनी, मंगल कॉलनी, राजमंगल कॉलनी, ऊर्जा कॉलनी आदी भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सुलभाताईंनी जनतेच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. या पदयात्रेत मार्गक्रमण सुरू असताना विद्यार्थी, महिला भगिनी, युवक बांधव तसेच ज्येष्ठ नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती विभागाच्या वतीनं आयोजित सामाजिक एकता यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावरून सुरुवात झाली. या यात्रेचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोजरी येथे करण्यात आलं. सामाजिक एकतेचा संदेश समाज व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा उद्देश आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजनही या दरम्यान करण्यात येत आहे. सामाजिक एकतेचा संदेश समाज व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती विभागाच्या वतीने एकता यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या सामाजिक एकता यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावरून सुरुवात झाली. या यात्रेचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोजरी येथे करण्यात आलं. सामाजिक एकतेचा संदेश समाज व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचंही आयोजन या दरम्यान करण्यात येत आहे. नमस्कार, आर्या पालस्केडे, विदर्भ प्रांत सहभागी.
सामाजिक एकता यात्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती विभागाद्वारे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं समाधीस्थळ मोचरी येथून सुरुवात झालेली आहे. ही यात्रा 18 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. याचा समारोप संत गाडगे बाबा समाधीस्थळ गाडगेनगर अमरावती येथे होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आपण 6 ते 35 किलोमीटर ह्या यात्रेत जाणार आहोत. याच्यामध्ये 75 महाविद्यालय, 25 वसतिगृह, 150 गावं अशा ठिकाणून आपली ही यात्रा जाणार आहे. एकतेचा वसा घेऊन ही आपली यात्रा सर्व गावोगावीमध्ये निघत आहे आणि सर्वांना एकतेचा संदेश पोहोचवत आहे. धन्यवाद. उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी संस्थेचे पदाधिकारी राजू बोथे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके, तसेच आर्या पाचखेडे, संदेश उरकुडे, अनिकेत पजई, रिद्धेश देशमुख, ओम धाके, ऋषभ गोहणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अचलपूर विधानसभा मतदारसंघ 42 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अचलपूर विभागीय अधिकारी तसंच विधानसभा अचलपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल व नायब तहसीलदार निवडणूक विभागाचे अक्षय मांडवे यांच्या संयुक्त बैठकीत पत्रकारांना निवडणुकीविषयी माहिती देण्यात आली. अचलपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,91,074 मतदार असून यामध्ये एकूण अचलपूर व चांदूर बाजार दोन्ही तहसीलचं मतदान केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये दिव्यांग 1925 मतदार आहेत, तर 85 पेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध मतदार 4,334 आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अचलपूर मतदारसंघात 10,257 मतदारांची वाढ झाली आहे. निवडणूक विभागाने आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यासाठी विविध पथकं सुद्धा निर्माण केली आहेत. या संदर्भात अचलपूर विभागीय अधिकारी तसंच विधानसभा अचलपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी बळवंतराव अरखराव, तहसीलदार डॉक्टर संजय गरकल व नायब तहसीलदार निवडणूक विभागाचे अक्षय मांडवे यांच्या संयुक्त बैठकीत पत्रकारांना माहिती देण्यात आली. अचलपूर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या 20 तारखेला नामनिर्देशन पत्र भरले जाणार असून यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या अचलपूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरखराव साहेब यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद पार पाडली. एकूण या मतदारसंघात 2,91,074 मतदार असून येथे दिनांक 20 तारखेपासून नामांकन प्रक्रिया होणार आहे. आपल्यासोबत आहे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अक्षय मांडवे साहेब. त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूण ही तयारी कशी आहे आणि आता कोणत्या प्रकारचं नियोजन या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी केलेलं आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने अचलपूर विधानसभा मतदारसंघाची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. यामध्ये आज रोजी अचलपूर विधानसभा मतदारसंघात 309 मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे आणि त्या 309 मतदान केंद्रांवर ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 22 ऑक्टोबर 2024 पासून ते 29 ऑक्टोबर 2024पर्यंत यामधले सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन प्रक्रिया ही स्वीकारल्या जाणार आहेत. यामध्ये आचारसंहितेच्या संदर्भात विधानसभा स्तरावर आम्ही विविध पथकांचं गठन केलेलं आहे. त्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन ज्या ठिकाणी होत आहे त्यावर कारवाई त्या पथकांमार्फत केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरिता निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेकरिता आम्हाला जवळपास 1600 कर्मचारी आम्हाला लागणार आहेत आणि त्यांची निश्चिती ही आम्ही यापूर्वीच केलेली आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांचं प्रशिक्षणसुद्धा पूर्ण होणार आहे. सोबतच मतदान केंद्रांवर ज्या काही आवश्यक सुविधा असतात त्या सुविधासुद्धा आमच्यामार्फत आम्ही मतदारांना त्या उपलब्ध करून देणार आहोत. त्यासोबतच मतदारसंघामध्ये 1925 आणि एवढे दिव्यांग मतदार आणि 4,334 हे 85+ मतदार हे आहेत आणि त्यांना होम वोटिंग म्हणजेच घरीच मतदानाची सुविधा ही राहणार आहे. परंतु त्याकरिता त्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत हा अर्ज दिव्यांग मतदार कक्ष जो आहे या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे त्या ठिकाणी तो सबमिट करावा लागणार आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मतदारसंघामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त मतदारांची ही नोंदणी झालेली आहे आणि शेवटचा टप्पा जो आपला मतमोजणीचा जो राहणार आहे
हा कल्याण मंडपम कोर्ट रोड या ठिकाणी आपली ही मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण होणार आहे. एकूणच आचारसंहितेचे जे नियम आहेत त्यासाठी किती टीम आहेत, किती पथक तयार केलेले आहेत जेणेकरून आचारसंहितेचं नुकसान होणार नाही. आज आचारसंहिता लागल्यानंतरही अचलपूर क्षेत्रात, चांदूर बाजार क्षेत्रात विविध ठिकाणी बॅनर लागलेले आहेत. आतापर्यंत ती कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थेने केली नाही. काय म्हणतात याबाबत आचारसंहितेचे पालन करण्याकरता आम्ही 3 स्वतंत्र नाके हे आम्ही तयार केलेले आहेत. ते स्थिर निगराणी पथक म्हणून ते त्या ठिकाणी राहतील, 24 तास ते कार्यरत राहतील. सोबतच 4 आमचे व्हिडिओ सर्व्हायलन्स टीम VST पथक आहेत, की ज्या ज्या दिवशी प्रचारसभा राहतील तर हे आमचं पथक त्या ठिकाणी हजर राहील. सोबतच 5 फ्लाईंग स्क्वॉड 5 पथक आम्ही निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये पोलीस विभागाचे कर्मचारी आहे, इतर शासकीय कर्मचारी आहे. यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणाहून आम्हाला आचारसंहितेच्या संदर्भात काही तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी हे पथक जाऊन त्या आचारसंहितेच्या संदर्भातली त्याची शहानिशा करत आहेत. आणि जर असं काही वाटलं, उल्लंघन वगैरे काही आढळून आलंच तर त्यावर कारवाई ही आमच्या त्या पथकांमार्फत सुरू आहे. एकूणच आपल्यासोबत होते अक्षय मांडवे साहेब, ज्यांच्याकडे हा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आहे. येथील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बळवंत अरखराव साहेब आणि या अचलपूर तहसीलचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या देखरेखमध्ये ही निवडणूक पार पाडणार आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रशिक्षणसुद्धा होणार आहे. आचारसंहितेचा नियम उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करू, या प्रकारचे प्रतिक्रिया इथे मांडवे साहेबांनी दिलेली आहे. अचलपूर मतदारसंघात येणाऱ्या 20 नोव्हेंबरपासून ही नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. येणाऱ्या 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन भरायचे आहे. येणाऱ्या 4 तारखेला नामनिर्देशन पत्र वापस घेण्याची शेवटची तारीख आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान असून 23 तारखेला त्याचा निकाल येणार आहे. मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे शेतकरी शेतमजूर नेते नितेश खोब्रागडे यांनी गेल्या 11 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. शेतकऱ्यांच्या 34 मागण्यांसाठी त्यांनी आमरण उपोषण केलं. आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं. बेशुद्ध अवस्थेत त्यांना तिरोडा येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 12 दिवस उपोषणाला उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. शेतकरी शेतमजूर नेते नितेश खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांच्या 34 मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं, ज्यामध्ये हमीभाव आणि शिक्षणातील सुधारणा या प्रमुख मागण्या होत्या. शासनाने बोनस योजना जाहीर केली असली तरी हमीभावाचा निर्णय घेतला नाही असा आरोप खोब्रागडे यांनी केलाय. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना चॉकलेट योजनेत अडकवलं जात आहे. छत्तीसगडमध्ये धान खरेदीत अधिक दर मिळत आहे. खोब्रागडे यांनी 11 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाला 12 दिवस उलटूनही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे शेतकरी शेतमजूर नेते नितेश खोब्रागडे यांचं उपोषण सुरू होतं. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने तिरोडा जिल्हा उपरुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं.